महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त आदरणीय संजय काटकर साहेबांनी आज पत्र काढून माननीय निवडणूक आयोग महाराष्ट्राचे यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये नमूद केलेलं आहे की अशा गटप्रवर्तकांना कोणत्याही प्रकारचे PLO SIRचं कामाची सक्ती करू नये. अतिशय त्यांनी आणि त्याच्यामुळे परिणाम होतो आहे की आरोग्याच्या सेवेवरती परिणाम होऊ शकतो म्हणून त्यांनी विनंती वजा पत्र दिलेलं आहे आणि त्यात असंही नमूद केलेलं आहे की त्याच्याऐवजी दुसऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार निवडणुकीचा काम पाहणाऱ्यांनी करावा. आणि तिसरा मुद्दा दिलेला आहे, जर खूपच गरज पडली काहीच पर्याय नसतील तर योग्य पद्धतीने त्यांना मोबदला देण्यात यावा. असे 3 मुद्द्याचं पत्र आदरणीय राज्याचे आयुक्त राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे यांनी दिलेलं आहे, निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याची दखल घ्यावी आणि त्या पद्धतीने अशा गटप्रवर्तकांना या सक्तीच्या कामातून मुक्तता करावी असं आव्हान आम्ही पुन्हा एकदा करत आहोत. आरोग्य अभियानाचे आयुक्त यांनी महाराष्ट्रातल्या सर्व आशा गटप्रवर्तक यांचं म्हणणं ऐकून भूमिका घेतली. याबद्दल आयटकच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व आशा गटप्रवर्तकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना निवडणुकीच्या कामातून मुक्तता व्हावी आणि त्यासाठी घेतलेला पुढाकार आरोग्य अभियान आयुक्तांचं याचं आपण सर्वांनी दखल घेऊन आशांना मुक्त करावं असं आव्हान महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या व्हिडिओच्याद्वारे करत आहेत. आणि हे पत्र आपल्या सर्व ठिकाणी जिल्ह्याला आपण निवडणूक अधिकाऱ्यांना आपण द्यावेत असं आव्हानही मी या व्हिडिओद्वारे करतो आहे. आणि ह्या पत्राचा पाठपुरावा सातत्याने आपण गेल्या 8 दिवसापासून 12 दिवसापासून करतो आहे आणि आज पत्राची दखल घेतल्याबद्दल आयुक्तांचे आभार मानतो, आरोग्य विभागाचे आभार मानतो आणि अशा गटप्रवर्तकांची मुक्तता होईल या पत्रामुळे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, लाल सलाम.